सोमवारपर्यंत पोर्टल सुरू न झाल्यास गुरुवारी आरटीओ कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा। नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका। नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती। कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात। शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत। ऑफर मर्यादित कालावधीसाठी। तर वाट कसली बघताय, आजच कॉल करा 92-2000-1000। नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर। दृष्टी म्हणजे नंदादीप। गेली 1 ते 2 महिने कोल्हापूरच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयातील वाहन पोर्टल पूर्णपणे बंद आहे। त्यामुळे जिल्ह्यातील वाहन खरेदी विक्री, नाव हस्तांतरण आणि नवीन नोंदणी ही सर्व कामं ठप्प झाली आहेत। यामुळे शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडत असून सर्वसामान्य नागरिक आणि कार डीलर्सचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोप कोल्हापूर जिल्हा कार डीलर्स असोसिएशन सचिव इजाज नागरकट्टी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केला। यामध्ये असोसिएशनने काही मागण्या केलेल्या आहेत। जिल्ह्याला 2 मंत्री असून देखील आतापर्यंत एकाही लोकप्रतिनिधीनं याची दखल घेतली नाही आणि याकडे लक्षही दिलेलं नाही। त्यामुळे असोसिएशनने येत्या सोमवारपर्यंत आरटीओ पोर्टल सुरळीत सुरू करण्यात यावं, अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रात राज्यव्यापी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। तसेच येत्या गुरुवारी आरटीओ कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा देण्यात आलाय। कोल्हापूर जिल्हा कार डीलर असोसिएशन, मी इजाज नागरकट्टी सचिव, आपल्या माध्यमातून लोकप्रतिनिधी व प्रादेशिक परिवहन कार्यालय व संबंधित मंत्री यांना आम्ही या ठिकाणी आमच्या व्यथा आपल्या माध्यमातून मांडत आहोत। आज जे काय गेल्या 1.5 महिन्यापासून कोल्हापूर आरटीओ व इतर आरटीओ जे बंद आहेत त्या संदर्भात आम्ही येणाऱ्या गुरुवारी जर हे आरटीओ ऑफिस मूळ स्थितीवर चालू नाही झालं तर येणाऱ्या गुरुवारी या आरटीओ ऑफिसला टाळे ठोकणार आहोत। आमची मागणी आपल्या माध्यमातून आहे, महाराष्ट्र राज्य खरेदी वाहन विक्री संघटना ही वाहन खरेदी विक्री करत असताना आज आमचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झालेला आहे। त्याचं कारण म्हणजे वाहन पोर्टल बंद आहे, आरटीओ ऑफिस बंद आहे, कोणतेही पेपर ट्रान्सफर व्हायला तयार नाही आहेत। आज एखादी गाडी विकली आणि जर ती ट्रान्सफर नाही झाली आणि त्याच्यामध्ये जर कोणता गुन्हा दाखल झाला तर त्याला जबाबदार आम्ही असणार आहोत। कोणतंही प्रशासन त्याच्या पाठीशी राहणार नाही। त्यामुळं आपल्या माध्यमातून आमची एक मागणी आहे की माल वाहतूक संघटना किंवा माल वाहतूक गाडी आणि आमची पॅसेंजर कार ही तुम्ही त्वरित ज्या त्या दिवशी ट्रान्सफर करून द्यावी आणि वाहन पोर्टल हे लवकरात लवकर सुरू करण्यात यावं। पत्रकार परिषदेस विक्रम मोतीपुरे, जमीर सय्यद, अभिजित चित्रकार, सुधाकर सासने, प्रशांत पाटील, किरण पाटील, समीर मुल्ला, महेश सकपाळ, शीतल दत्तवाडे यांच्यासह कोल्हापूर जिल्हा कार डीलर्स असोसिएशनचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।